मद्य उत्पादन शुल्क आयुक्त श्री डॉक्टर राजेश देशमुख यांच्या आदेशान्वये सहआयुक्त श्री प्रसाद सुर्वे अंमलबजावणी दक्षता महाराष्ट्र राज्य मुंबई व विभागीय उपायुक्त श्री प्रदीप पवार यांच्या आदेशान्वये ठाणे क्रमांक 2 जिल्ह्याचे अधीक्षक श्री उत्तम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केलेली आहे। काल आम्हाला गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की मौजे देसाई गाव या ठिकाणावरून हातभट्टी दारूची वाहतूक होणार आहे। त्यानुसार आम्ही सापळा रचला स्टाफसह। साधारण रात्र 9-9:30च्या दरम्यान आम्ही गाडीसाठी वाट पाहत उभे राहिलो। संशयित वाहन आम्हाला कल्याण बायपास रोडवरती एक बोलेरो पिकअप जो नंबर आम्हाला दिला होता खबरी तो आढळून आला। त्यास आम्ही थांबण्याचा इशारा केला असता त्याने त्याची गाडी पळवली। त्याचा पाठलाग करून त्याचा थांबवून तपास केला असता त्या गाडीमध्ये 2 इसम मिळून आले व पाठीमागील बाजूस तपासणी केली असता जवळजवळ अशा गोणीमध्ये भरलेला पातळ द्रव पदार्थ असे एकूण 70 गोणी आढळून आले। त्या गोणीचा वास घेतला असता त्या हातभट्टीचा दारू असल्याचं प्रथम दर्शनी आमच्या तपासात उघड आलं। मग त्या 2 इसमांना व बोलेरो गाडी ताब्यात घेऊन आम्ही कार्यालयात आणून ती दारू तपासणी केली असता एका गोणीत 10 लिटरचे 4 प्रमाणे एकूण 2800 लिटर हातभट्टी दारू ही जप्त केलेली आहे। त्याची किंमत जवळ 2,80,000 आहे आणि जप्त केलेल्या टेम्पोची किंमत 2.5 लाख अशी मिळून 7-7.5 लाखाचा मुद्देमाल जप्त करून 2 इसमांना ताब्यात घेतलेले आहे। आणि ही जी दारू आलेली आहे ही मौजे देसाई गावातून आलेली आहे। ते दारू कोणी दिलेली आहे हातभट्टीच्या मालक आणि त्याला माल भरून देणारा ह्याचा तपास चालू आहे।